यात पुढल्या बातम्यांकडे. ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार असा सवाल या ठिकाणी खेडेकर यांनी केलाय. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा सवाल केला आहे. राज ठाकरे यांचे आदेश मान्य आहेत, पण तटकरेंनी विकास कामं केली नाहीत असं खेडेकरांनी म्हटलंय. तर वैभव खेडेकर यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. एका बोटाची थुंकी दुसऱ्या बोटाला लावणं चुकीचं आहे असं दानवे म्हणाले. गेल्या 20 वर्षांमध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले, आम्हाला रात्रीत घरातून उठून जेलमध्ये डांबलं, काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, ज्यांनी आता आमची वर्ण्याची ग्रामपंचायत फोडली, अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे. त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली, तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांचा सवाल बरोबर आहे. वारंवार अशा पद्धतीनं या बोटावरचा थोंका या बोटावर घेणं, वारंवार कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडणं आणि याच्यात कार्यकर्त्यांचा बळी जात असतो. कारण कार्यकर्ते एका ताकदीनं, एका त्वेषानं गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर लढत असताना आज मनसेनं हे मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीविरुद्ध सातत्यानं भूमिका घेतली आणि अशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर संघटना काही ना काही ताकद मिळवत असते. पण हीच ताकद मला वाटतं अशा भूमिकेनं निश्चित असे जर वैभव खेडेकर सारखे असे अनेक आहे. वैभव खेडेकर एक समोर आलेलं नाव आहे.